नमस्कार. सर्वप्रथम जागर मराठी चॅनलच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज जागतिक महिला दिवस 8 मार्च. आज आपण आपल्या वाहिनीतर्फे जागर नारी शक्तीचा या अंतर्गत भेटणार आहोत एका कर्तृत्ववान आणि युवा वकिलाला, आणि त्यांचं नाव आहे रुचिता सामंत शेट्टी. तर रुचिता, तुमचं आपल्या जागर मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि मी रुचिता मॅडम बद्दल हे बोलेन की अगदीच अल्पावधीतच त्यांनी आपल्या कायद्याच्या ज्ञानाने सर्वसामान्य गरजू महिलांना, कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे त्यांचा कल हा समुपदेशनाकडे जास्त आहे. काही केसेस कोर्टाकडे न नेता त्या समुपदेशनाने आपल्या घरच्या घरीच सॉल्व्ह करून अनेक कुटुंबांना म्हणजे विभक्त कुटुंबांना जीवदान दिले आहे. तर मॅडम, तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मी सर्वप्रथम हे जाणू इच्छिते की तुमचे बालपण कसे आणि कुठे गेले? माझे बालपण वसईतच झाले. मी इंग्लिश स्कूल शाळेमधनं 1ली ते 10वीचे शिक्षण घेतले. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन सुद्धा आज एक कर्तृत्ववान स्त्री, एक ऍडव्होकेट असल्याचा मला खूप खूप अभिमान आहे. प्लस मी सांगेन की त्यानंतर वर्तक कॉलेजमधनं मी बीकॉम झाले. ओके. आणि त्यानंतर रुपारेल कॉलेजच्या न्यू लॉ कॉलेजमधनं मी माझं पदवीचं लॉची पदवी घेतली. आता वकील व्हावं हे एक स्वप्न होतं की असंच आपलं ग्रॅज्युएशन झालं म्हणून कुठली तरी लाईन आपली घ्यावी म्हणून तुम्ही वकिली केल्यात की ते तुमचं स्वप्न होतं? नाही, नक्कीच सांगायला आवडेल की पर्याय म्हणून हा ऑप्शन नाही निवडलाय. माझे आजोबा जे आहेत ते स्मॉल कॉज कोर्टामध्ये क्लार्क होते. त्यामुळे लहानपणापासूनच घरामध्ये ती लॉची पुस्तकं किंवा त्यांचा अभ्यास हा इतका चांगला आणि इतका सखोल होता की एखाद्या वकिलाला सुद्धा लाजवतील. त्यामुळे सतत ते कोर्टातनं आलेत ना तरी पण ते घरामध्ये ते रिडिंग करणं किंवा त्या विषयावरती चर्चा करणं हे सतत चालू असायचं. त्यामुळे मला ती लहानपणापासूनच आवड होती. ते बाळगड तुम्हाला लहानपणापासून आजोबांकडूनच आलेलं आहे. आणि मी सांगेन की माझ्या आई वडिलांनी पण मला ह्याबाबत अगदी पुरेपूर सपोर्ट केला. ती माझी एक बेस्ट सपोर्ट सिस्टीम होती आणि आजही माझी फॅमिली मला बेस्ट सपोर्ट सिस्टीम आहे. आणि तुम्ही कुठल्या केसेस हाताळता? आपल्याकडे वसई विरार परिसरामध्ये प्रॉपर्टी मॅटर्स खूप जास्त प्रमाणावरती आहेत. अगदी भावाभावांची सुद्धा भांडणं आजकाल छोट्याशा जागेच्या विषयावरून होतात. त्यामुळे सिव्हिल प्रॅक्टिस माझी जास्त आहे. प्लस मी सांगेन की सोसायटी मॅटर्स, जसं की एखादे डिफॉल्टर असतात किंवा आता रिडेव्हलपमेंट सगळीचकडे चालू आहे. मग कसं होतं की सोसायटीजना बिल्डरकडनं आलेले डॉक्युमेंट्स माहीत नसतात, त्यातलं प्रॉपर लिगल लँग्वेज कळत नाही. मग अशा वेळेला आम्ही सोसायटीजच्या सुद्धा पॅनलवरती आहोत. वसई विरार मधल्या बऱ्याचशा सोसायटीजच्या पॅनलवरती मी आहे. मग त्यांना त्याच्यामध्ये गाईड करणं, त्या डॉक्युमेंट समजावून सांगणं. त्याबरोबरच मी सांगेन की जास्त म्हणाल तर माझ्याकडे 80% फॅमिली मॅटर्स आहेत. डिवोर्स पिटिशन किंवा डोमेस्टिक व्हायलन्स प्लस पोटगीचे अर्ज ह्यासाठी जे फायलिंग केलं जातं ती माझी जास्त प्रॅक्टिस आहे. प्लस मला आणि सांगायला आवडेल की ऑर्गनायझेशन्स मध्ये आज सध्या पॉश कंप्लायन्स खूप कंपल्सरी केलेला आहे, मॅन्डेटरी. त्या प्रश्नाकडे येणारच होते आता की पॉश हा नक्की काय कायदा आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर मी पॉशच्या अंतर्गत एक्सटर्नल मेंबर म्हणून गेली 5 वर्ष बऱ्याचशा कंपनीजच्या पॅनलवरती आहे. हा कायदा जो आहे तो 2013 मध्ये अस्तित्वात आलाय आणि हा मॅन्डेटरी कायदा आहे. म्हणजे कसं आहे माहितीये, ज्या कंपनीजमध्ये 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत तर त्या कंपनीजनी इंटरनल कमिटी फॉर्म करायची असते. तर ही इंटरनल कमिटी काय असते, जर एखादी सेक्च्युअल हॅरेसमेंटची केस आली तर ह्या इंटरनल कमिटीने पहिले ती रिझॉल्व्ह करायची असते. त्यासाठी 4 मेंबर हे मिनिमम असतात. त्यापेक्षा जास्त हवे तर ती तुमची प्रायोरिटी असते. या 4 मेंबर पैकी ना एक मेंबर हा एक्सटर्नल मेंबर असावा. मग एक्सटर्नल मेंबर हा कुणी असू शकतो ज्याला लिगल प्लस सोशल नॉलेज आहे. कारण कसं होतं की एखादी सेक्च्युअल हॅरेसमेंटची केस आली तर बाकीचे जे मेंबर्स आहेत ते इंटरनल असतात. सो त्यांना माहित असतं की कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, किंवा थोडंसं प्रेशर असतं वगैरे, अशा पार्शलिटी होऊ शकते नक्कीच. मग त्यासाठी हा एक्सटर्नल मेंबर जर असेल तर तो गाईड करू शकतो की एक्झॅक्टली. आणि लिगल नॉलेज यासाठी म्हणजे महत्वाचं आहे कारण की ह्या कायद्याअंतर्गत आपण जसं सिव्हिल कोर्टामध्ये चालतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा विटनेस व्हेरिफिकेशन हे सगळं करायचं असतं. फक्त इंटरनल लेवलवरती आपल्याला न्याय मिळवून देतो. त्यामुळे गेले 5 वर्षामध्ये बऱ्याचशा कंपनीजच्या पॅनलवरती मी आहे. प्लस मी सेन्सिटायझेशनचे प्रोग्राम पण करते. म्हणजे त्या कंपनीजमध्ये जाऊन तिकडच्या एम्प्लॉईजना एक अवेअरनेस सांगणं की नक्की या कायद्यामध्ये काय तरतूद आहे आणि तुमच्या बाबत असं काही घडलं
तर तुम्हाला कसं काय त्याच्यामध्ये न्याय मिळू शकेल. आणि बऱ्याचशा ठिकाणी कंप्लेंट सुद्धा आल्या होत्या, त्याही आम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत. म्हणजे तोही एक एक्सपिरियन्स सांगता येईल, खूप चांगला आहे. आता असं नाण्याच्या दोन बाजू असतात, तर मी हे जाणून घेईन की ह्याच्यामध्ये काही फेक केसेस येतात का? हो हो, कसं आहे माहितीये, पूर्वीच्या काळी तेवढं स्त्रिया सेक्च्युअल हॅरेसमेंट म्हणजे असं शब्द ऐकूनच वाटायचं की अरे मी कसं बोलू, आणि त्यामुळे ह्या विषयावरती एवढं बोलीवाचा व्हायची नाही. पण आता तसा सिनारो चेंज झालाय. कसं आहे, आता प्रमोशन, करिअर ओरिएंटेशन, तुमच्या ट्रान्सफर्सच्या प्रायोरिटीज ह्या सगळ्या खूप वाढल्या. मग कधी कधी आम्हाला हाही अनुभव बघायला मिळतो की स्त्रिया फेक कंप्लेंट सुद्धा करतात. आणि कसे, हा एक्सप्लेन करण्याचा मुद्दा तितकासा म्हणजे नसल्यामुळे माझ्या बाबत सेक्च्युअल हॅरेसमेंट झाली आहे किंवा या व्यक्तीने मला असं बोललं आहे, मला असे व्हॉट्सअपवर मेसेज केले होते, हे सांगून पण फेक कंप्लेंट्स होतात. पण मी सांगेन की जसं तुम्ही म्हणाला दोन्ही बाजू असतात, तसं फेक कंप्लेंटला उशिरा का होईना पण न्याय मिळतो. आणि ह्या कायद्याअंतर्गत कसं आहे की आपल्याला कंपल्सरीली 3 महिन्याच्या आत निर्णय द्यावा लागतो. त्यामुळे मग आम्ही स्पीडी ट्रायल घेऊन का होईना पण त्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतो. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की 2 केसमध्ये आम्ही फेक निर्णय होते त्यापर्यंत सुद्धा पोहोचलो. त्यामुळे योग्य तो न्याय मिळतो या कायद्याअंतर्गत सुद्धा. ग्रेट. आणि मी हे विचारू इच्छिते की तुम्ही काउन्सिलिंगही करता, तर काउन्सिलिंगचा काय अनुभव, म्हणजे तुम्ही त्या काउन्सिलिंगच्या केसेस असतात त्या कोर्टापर्यंत न नेता आपल्या त्यांना म्हणजे सामोपचारानेच ते सोडवल्या जातात, तर त्याबद्दलचा तुमचा एखादा अनुभव आम्हाला ऐकायला. जसं मी म्हटलं की 80% माझ्याकडे फॅमिली डिस्प्यूटच्या केसेस आहेत. तर कसं होतं की डिवोर्स घेणं हा निर्णय आजकाल खूप सोपा झालेला आहे. पूर्वी असं होतं की समाजाचं प्रेशर होतं किंवा माझे आई वडील काय म्हणतील किंवा माझ्याशी कोणी नंतर लग्न करेल का, हे सगळे विचार एक स्त्री म्हणून केला जायचा. पण आता तसं राहिलं नाही. आज मूल असताना सुद्धा स्त्रिया हा निर्णय घेतात. आणि कधी कधी कारण इतकी शुल्लक असतात की म्हणजे आम्हालाही ऐकल्यावर असं जाणवतं की अरे हे काही कारण आहे का, की फक्त तो मला वेळ देत नाही किंवा तो माझ्याबरोबर कुठे फिरायला येत नाही, अशा कारणांसाठी सुद्धा डिवोर्ससाठी लोक आमच्याकडे येतात. आणि ते सुद्धा पदरामध्ये 2 मुलं असताना. मग त्यावेळेला नक्कीच मी सांगेन की काउन्सिलिंग खूप फायद्याचं ठरतं. कारण कसं आहे, आपल्याला असं नेहमी वाटत असतं की मी बरोबरच आहे. म्हणजे आता तुम्हाला माहितीये, घरात जरी आपलं छोटं भांडण असेल तरी नवरा बायको प्रत्येक आपल्या परीने बरोबरच समजतात. आणि वाईफ इज ऑलवेज राईट. ऑलवेज राईट, ऑलवेज राईट. मग कसं होतं ना की आमच्याकडे जेव्हा ते काउन्सिलिंगसाठी येतात तेव्हा आम्ही त्यांना हे दाखवून देतो की समोरचा पण कुठेतरी बरोबर आहे आणि आपणही कुठेतरी चुकलेले आहोत. मग तो एक्सेप्टन्स खूप गरजेचा असतो. पण तो नेहमी तिराईत माणूसच देऊ शकतो. खरी गोष्ट. जसं आपण म्हणतो सोनाराने कान टोचलेले ऑलवेज राईट असतं. त्याप्रमाणे मी सांगेन की एका मॅटरमध्ये तर अगदी असंच झालं होतं की एक 10 वर्षाची मुलगी होती आणि दोघांचा निर्णय घेतलेला होता की बाबा नाही, आम्हाला वेगळं व्हायचं आहे आणि हिची कस्टडी आईकडे राहणार आहे. पण थोडंसं कुठेतरी जो जेंट्स होता त्याच्या मनामध्ये असं चालू होतं की थोडासा विचार अजून करायला हवाय. आणि तीच गोष्ट आम्ही त्याची हेरून घेतली की नाही बाबा, ह्याला खरंच या नात्याला वेळ द्यायचा आहे. म्हणजे त्याने हे मान्य पण केलं की हो, मी हिला जराही वेळ देत नाहीये, मी माझं करिअर, माझी प्रमोशन ह्यामध्ये खूप जास्त गुंतलोय आणि म्हणून मी नाही वेळ देऊ शकलो. म्हणजे त्या मुलीचंही म्हणणं तेच होतं की बाबा वेळच देत नाही. पण मग बरेचसं काउन्सिलिंग केल्यानंतर एक 4 महिने या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले. हो, पण 4 महिन्यांनी त्या दोघांनाही हे रिअलाइज झालं की नाही, आपल्याला परत एकदा या मुलीसाठी का होईना पण विचार करायची गरज आहे. आणि मी सांगेन या गोष्टीला आता 1-1.5 वर्ष झालं आणि दे आर व्हेरी हॅपी इन देअर मॅरिड लाईफ. म्हणजे अजूनही ते मला अगदी आठवणीने फोन करतात, गप्पा मारतात, मुलीच्या वाढदिवसाला भेटायला येतात. सो एक हॅपी मॅरिड लाईफ ते आता जगतायत. त्यामुळे असं बघितलं की खरंच काउन्सिलिंग खूप चांगला पर्याय आहे. आणि प्रत्येकाने नात्याचा टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा एकदा विचार करायला हवा. ज्या वेळेला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत किंवा तुम्हाला घरामध्ये मारहाण होते किंवा खरंच तुम्हाला रोज एक टॉर्चर केलं जातंय, अगदी मेंटल टॉर्चर सुद्धा मी म्हणेन की तुम्हाला होतंय, तर नक्कीच तुम्हाला डिवोर्स हा ऑप्शन आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. 498A च्या अंडर तुम्ही फायलिंग करू शकता. बऱ्याच कायद्यामध्ये तरतुदी आहेत ज्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. पण शुल्लक कारण असेल तर काउन्सिलिंग इज ऑलवेज अ बेस्ट ऑप्शन.
मी तर म्हणे असं की तुम्ही फक्त हा व्यवसाय न बघता की एखादं घर माझ्यामुळे वाचतंय, हा जो तुम्ही तुमच्या प्रयत्नाने करतात त्यासाठी खरंच सलाम तुम्हाला. की आजकाल म्हणजे फक्त व्यवसाय म्हणून बघितला जातं, आपण जाऊ दे त्यांचं होते ना, माझी फी मिळते ना, असे पण विचार करणारे आहेत. पण त्या व्यतिरिक्त जाऊन तुम्ही त्यांच्या फॅमिलीसाठी जे करतात त्यासाठी खूप म्हणजे तुमचा खरंच अभिमान वाटतो, एक स्त्री म्हणून अभिमान वाटतो. कारण कसं आहे माहितीये, मी सांगेन की फॅमिली मॅटर्स ना इमोशनल टच असतो. बरोबर. प्रॉपर्टी मॅटर्स हे का जागे संदर्भात असतात किंवा क्रिमिनल मॅटर्स मध्ये काही ना काही गुन्हा झालेला असतो, घडून गेलेला असतो. पण फॅमिली मॅटर्स मध्ये बरेचदा काउन्सिलिंगचा फायदा होतो आणि त्यामुळे आपण थोडा इमोशनल टच ठेवला तर ते चांगलंच असतं. आणि त्याचं एक समाधानही तुमच्या चेहऱ्यावर, म्हणजे त्या तुम्ही जी स्टोरी सांगितली त्याच्यात तुमचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसते की माझ्यामुळे कमीत कमी एक फॅमिली तरी वाचली आहे. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद जो असतो ना, तो खरंच एक सॅटिस्फॅक्टरी असतो. नक्कीच नक्कीच. आता मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की तुम्ही जनसेवा हॉस्पिटलच्या आणि बसिन कॅथलिक बँकेच्या सल्लागार पॅनलवरही आहात, त्यासंबंधी काय सांगाल? 2017 पासून मी बसिन कॅथलिकच्या लिगल पॅनलवरती आहे. बसिन कॅथलिकचं कसं आहे, त्यांचे बरेच पॅनल ॲडव्होकेट्स आहेत, त्यापैकी एक मी देखील आहे आणि खूप चांगलं रिलेशन आहे. कारण तुम्हालाही माहितीये बसिन कॅथलिक ही वसईतली एक नामवंत सहकारी संस्था आहे. त्यामुळे त्यांचे जे काही सर्च रिपोर्टची कामं असतात किंवा टायटल व्हेरिफिकेशन असतं, अशी बरीच जी लिगली हेल्प आउट करण्याची कामं असतात ती पॅनल ॲडव्होकेटकडे येतात आणि त्यामुळे एक चांगलं रिलेशन बसिन कॅथलिक बँकेशी आहे. प्लस मी सांगेन की जनसेवा हॉस्पिटल, तर जनसेवा हॉस्पिटल हे असं आहे ज्यांचे अगदी सर्वसामान्यांना परवडणारे रेट्स आहेत किंवा अगदी सगळ्या सुविधा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि 2019 पासून मी जनसेवाच्या पॅनलवरती आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा जे काही मेडिको लिगल ऍक्टिव्हिटीज असतात तर त्याविषयी आम्ही त्यांना गाईड करतो किंवा त्यांचे काही कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल असतात, काही अग्रीमेंट्स असतात, तर त्या संदर्भात पण कोणाचे काही हो असतातच ना. आता हॉस्पिटल म्हटलं की बराच स्टाफ पण येतो, मग त्यांचेही काही असेल तर आपलं एक रिलेशन बिल्टअप होतं. बघा कसं आहे माहितीये, फक्त व्यवसाय म्हणून आपण नक्कीच त्यांच्याबरोबर आज 5 वर्ष नाही राहणार. सो एक फॅमिली रिलेशन पण त्यांच्याबरोबर बिल्टअप आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या काही पर्सनल क्वेरीज असतात किंवा त्यांच्या पर्सनल स्टाफच्या काही क्वेरीज असतात. तुम्ही महिला असल्यामुळे ते जास्त चांगल्या प्रकारे हँडल हो नक्कीच तो एक चांगला अनुभव असतो. चांगला अनुभव तर तुम्ही सांगितला. आम्हाला एखादा वाईट अनुभव किंवा ज्यामुळे तुम्हाला अगदी खरंच लागलं असेल म्हणाला की अरे हे असं का झालं, असा एखादा अनुभव सांगाल का मला? जसं मी म्हटलं की आता सिनारो खूप चेंज झालेला आहे. एक महिला ऍडव्होकेट म्हणून मी सांगेन की ज्या वेळेला स्त्रिया असलेल्या कायद्याचा दुरुपयोग करतात, बरोबर, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. म्हणजे कसं होतं की पूर्वीच्या काळी स्त्रियांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती अत्याचार होत होता आणि त्या अन्यायाला वाचा फोडणं त्यांना शक्यच नव्हतं आणि त्या अनुषंगाने कायद्याने ह्या तरतुदी केल्या आहेत. पण आता असं होतंय ना की ह्या कायद्याच्या तरतुदींचा काही महिला गैरवापर करतात. म्हणजे कारण नसताना सुद्धा नवऱ्याच्या विरोधात प्लस सासू सासऱ्यांच्या विरोधात खोट्या केसेस फाईल केल्या जातात, अगदी FIR केला जातो. पण तसं प्रत्यक्षात काही घडलेलंच नसतं. म्हणजे एका केसमध्ये आमच्या असंच झालं होतं की ते सासू सासरे आणि मुलगा आमच्याकडे आलेले होते आणि काहीच नव्हतं, म्हणजे फक्त त्याचा जॉब गेला होता, तो शिपवर जॉबला होता आणि त्याचा जॉब गेला होता. हे डिवोर्सचं रिझन होतं. म्हणजे 8 वर्षाच्या लव्ह रिलेशन मध्ये, म्हणजे लव्ह मॅरेज होतं, 8 वर्ष दोघं एकत्र होते, अगदी आउट ऑफ इंडिया पण एकत्र शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यानंतर फक्त नवऱ्याचा जॉब गेला एका कारणासाठी. आणि डिवोर्स फाईल करणं म्हणजे मी म्हणेन चला हरकत नाहीये, पण त्यांनी 498A फाईल केला होता. म्हणजे त्यांनी सासू सासरे आणि नवऱ्याच्या अगेन्स्ट FIR केला होता. मग ते एक क्रिमिनल प्रेशर घालण्यासाठी जे असं स्त्रिया करतात ते मी नक्कीच सांगेन की खूप वाईट वाटतं की तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करणं. म्हणजे त्यामध्ये आम्ही बघितलेलं की त्या सासूबाई जेव्हा ऑफिसला यायच्या तेव्हा त्या इतक्या मेंटल प्रेशरमध्ये होत्या की मी काहीच केलं नाहीये, मी खरंच काहीच केलं नाहीये असं. म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या पब्लिककडनं पण आम्हाला हे कळलं आणि मग काही वर्षांनी शेवटी ते मॅटर म्युच्युअलला ट्रान्सफर पण झालं आणि मग त्या स्त्रीने सुद्धा सगळं हे कबूल केलं आणि मग झालं, नंतर शेवटी सॉल्व्ह झालं. हा एक तुम्ही अनुभव घेतला. पण हो, मग त्यावेळेला असं कुठेतरी वाईट वाटतं की आपणही एक स्त्री आहोत, आपणही एक ऍडव्होकेट या पोझिशन पर्यंत आहोत आणि असे जेव्हा वाईट वागतात स्त्रिया तेव्हा नक्कीच कुठेतरी थोडं वाईट वाटतं आम्हाला सुद्धा.
मी प्रेक्षकांना आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की आतापर्यंत आपण बोलतो आहोत एका तडफदार वकिलासोबत, पण ह्या वकिलाच्या अंतरंगात एक छान पेंटरही दडलेला आहे. म्हणजे पेंटिंग ही त्यांची कला आहे, हा कला तुम्ही जोपासली आहे आणि मुख्य म्हणजे त्या पेंटिंगचे त्यांचे एक्झिबिशनही भरतात. तर मला त्याबद्दल तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायला जास्त आवडेल. थँक्यू. पेंटिंग इज माय पॅशन मी सांगेन, अँड लॉ इज माय प्रोफेशन. बघा कसं आहे म्हणजे छंद प्रत्येकाला असतोच आणि तो असावाच. खरंच आपलं आजचं आयुष्य असं आहे की अगदी घड्याळ्याच्या काट्यावरती, म्हणजे 7 वाजता बस येणारच आहे तर पटापट आटपायचंय. मग अरे 8 वाजले आपल्याला हे करायचंय, 9 वाजले आपल्याला ते करायचंय, म्हणजे आपलं कंटिन्युअस चालूच असतं. आपण ऑफिसला जातो आणि आमच्या प्रोफेशन मध्ये तर जरी एका जागी बसलो तरी कंटिन्युअस जे क्लायंट येतात ते त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन आलेले असतात. सो आम्ही ते दिवसभर ऐकतच असतो. म्हटल्यावरती कुठेतरी स्ट्रेस हा असतो. अगदी शांत बसल्यावर सुद्धा डोक्यात चालू असतं की नाही ह्याचं असं करायचंय, उद्या आपल्याला हे प्रिपरेशन करायचंय, म्हणजे हे चालूच असतं विचार. तर असं धकाधकीचं आयुष्य चालू असताना मी सांगेन लॉ प्रोफेशनल म्हणून नाही, प्रत्येक प्रोफेशन आज एवढंच धकाधकीचं आहे, एक स्ट्रेस लाईफ चालू आहे. सो त्यावेळेला आपल्याला आपल्या छंदासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि मला कॉलेजमध्ये असतानापर्यंत मी अगदी डेली ड्रॉइंग करायची, म्हणजे शाळेपासूनच होतं, एलिमेंटरी इंटरमिजिएट वगैरे मी अगदी आवडीने केलं होतं. पण कॉलेज झाल्याच्या नंतर काही अंशी थोडं हे कमी झालेलं. पण आता मी सांगेन की नाही, मी हे स्वतःच्या मनाने घेतलंय की नाही आपल्याला थोडा वेळ आपल्यासाठी दिला पाहिजे. नक्कीच त्याने आपल्याला खूप चांगलं वाटतं, एक रिफ्रेशिंग असतं, बुस्टअप होतो. आणि एक्झिबिशनचं म्हणाल तर आताच क्लाउड आर्ट स्टुडिओ, जिथे माझी मुलगी ऍक्च्युली ड्रॉइंग क्लासला जाते, तर तिथे बादल यादव म्हणून सर आहेत ज्यांनी कोहिनूर कॉन्टिनेंटल येथे एक्झिबिशन भरवलं होतं स्वतःच्या स्टुडंट्सच्या एक्झिबिशनसाठी, आणि खूप छान मोठ्या प्रमाणावर एक्झिबिशन होतं. मग तिथे त्यांनीच सांगितलं की काही पॅरेंट्सना सुद्धा आपल्यामध्ये अशी आवड असते आणि तेही असं करू शकतात, काही हरकत नाहीये. तर म्हटलं नाहीतरी पहिल्यापासून आवड आहे आपल्याला, पण असा कधी एवढा विचार केला नव्हता. पण तो एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि खूप बरं वाटलं. म्हणजे अगदी थोड्याच वेळामध्ये आम्ही ते पेंटिंग तयार केलं. स्वप्न त्याला हळूवार पंख मिळाल्यासारखं झालं. हो, अगदी खूपच छान एक्सपिरियन्स आणि बरं वाटलं. मी म्हणेन की प्रत्येकानेच आपला छंद, मग तो ड्रॉइंग असावा, रिडिंग असावा, तुम्ही म्युझिक असावा, बिकॉज दिस ऑल गिव्स यू अ बेस्ट एनर्जी आणि जगण्याचं बळ देतो. नक्कीच. आणि ते 100% तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये नक्कीच देऊ शकतात. आज महिला दिनानिमित्त तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी सगळ्या महिलांना सर्वप्रथम तर अगदी सांगते की हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. कसं आहे माहितीये, महिलांनी सक्षम होणं आणि महिलांनी स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. कोणाचा सपोर्ट घेऊन राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः, कारण मला माहितीये की आपल्याला आपली घरातली प्रायोरिटीज खूप जास्त असतात. पण मी सांगेन की आई वडिलांनी आपल्याला शिक्षण दिलंय, कुठल्याही एज्युकेशन म्हणा, कुठलंही एज्युकेशन असू दे, पण आई वडिलांनी खूप मेहनत करून आपल्याला एक डिग्री दिलेली असते, तर त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपण केवळ लग्न झालंय, मला आता बाकीच्या प्रायोरिटीज आहेत, मुलांचा अभ्यास आहे किंवा घरातल्या काही गोष्टी सांभाळायच्या आहेत म्हणून आपण आपलं करिअर कम्प्लिटली स्टॉप करणं हे नक्कीच कुठेतरी चुकीचं आहे. आणि दोन्ही गोष्टी बॅलन्स करता येतात. आणि मी म्हणेन की स्त्रियांमध्ये ती सुपर पॉवर असते, त्यामुळे स्त्रिया सुपर वुमन बनू शकतात आणि दोन्ही गोष्टी अगदी छानपणे बॅलन्स करू शकतात. आणि मी म्हणेन की करिअर म्हणजे कम्प्लिटली करिअर ओरिएंटेडच व्हायची गरज नाही. हा, म्हणजे तेही तितकंच चुकीचं राहील की फक्त करिअरवर कॉन्सन्ट्रेट करताय आणि तुम्ही घराकडे दुर्लक्ष करताय, तर ते नक्कीच चुकीचं राहील. पण मी आज महिला दिनाला प्रत्येक स्त्रीला हे सांगेन की घर आणि ऑफिस हे बॅलन्स करा, स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या राहा. म्हणजे कधीही कुठलाही इन्सिडेंट तुमच्या आयुष्यात घडला तर तुम्हाला कोणावरती अवलंबून राहावं लागणार नाही. तुम्ही नक्कीच स्वतःला सक्षम करा, साक्षर करा आणि कायद्याची कुठलीही मदत लागली तर आज तुम्हाला अवेलेबल आहे, एक्सपर्ट ओपिनियन घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचं नक्कीच फ्युचर चांगलं करू शकता. आणि तुम्हाला तुमचेही काही प्रॉब्लेम्स असतील, काही इश्यू असतील तर तुम्ही मॅडमनाही संपर्क करू शकतात. मॅडमचा नंबरही आपल्याला खाली भेटू शकेल, डिस्क्रिप्शन मध्येही भेटू शकेल. मॅडम, एकूणच मागे वळून पात्राचा असा विचार केला की तुम्हाला काय वाटतं तुमच्या या प्रवासाबद्दल?
मी जेव्हा लॉला होते तेव्हा LLB शिकत असतानाच मी स्मॉल कॉज कोर्टामध्ये ऍडव्होकेट RS म्हणून आहेत, त्यांच्याकडे इंटर्नशिप केली होती 1 वर्ष. त्यानंतर 2011ला जेव्हा माझी सनद आली तेव्हा मी वसईमध्ये JRA लॉ असोसिएट्स मध्ये जॉईनिंग केलं. तर मी सांगेन की कुठल्याही क्षेत्रामध्ये एक उत्तम गुरु लाभणं हे खूप महत्वाचं असतं. आणि आय एम सो ग्लॅड की मला ऍडव्होकेट अजय कोरियान सारखे गुरु लाभलेत, ज्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं. आणि त्यामुळे आज मी जे काही आहे ते मी नक्कीच श्रेय त्यांना देईन. 2017मध्ये मी आणि माझी पार्टनर ऍडव्होकेट संपदा राऊत, आम्ही दोघी आधी JRA लॉ असोसिएट्स मध्येच एकत्र काम करत होतो. त्यामुळे खूप चांगलं ट्युनिंग दोघींचं होतं. आणि आम्ही निर्णय घेतला की आपण आता आपली सेपरेट एक लॉ फर्म चालू करूया. आणि आम्ही 2017 जून मध्ये VS लीगल असोसिएट्स नावाने, म्हणजे आमच्या दोघींच्याही मुलींची नावं, V स्टँड्स फॉर विहा आणि S स्टँड्स फॉर स्वरा. सो VS लीगल असोसिएट्स फॉर्म केली आणि आज 6 वर्ष झाली आम्ही एकत्र काम पाहत आहोत. त्यामुळे हा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि माझ्या फॅमिलीचा मला खूप चांगला सपोर्ट आहे. कारण किती म्हटलं तरी स्त्रियांना घर सगळं सांभाळून करावं लागतं आणि फॅमिलीचा सपोर्ट असेल तर एक वेगळाच आत्मविश्वास. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मी सांगेन की माझ्या मिस्टरांची मला अगदी पुरेपूर साथ आहे. त्यामुळे सगळी स्वप्न साकारता येतात. ग्रेट. आणि अशाच साथ आयुष्यभर लावो तुम्हाला, ह्या आमच्या सदिच्छा. थँक्यू सो मच. तर आजच्या या सुपर वुमनला मी काही 5 रॅपिड क्वेश्चन विचारणार आहे. म्हणजे आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण अशी एक छान अशी गोड करूया की असंच थोडंसं कायद्यापासून थोडं बाजूला येऊया. नक्कीच. तुमच्या आवडत्या 5 भाज्या सांगा. 5 भाज्या. पालक, बटाटा, अरे वा, भेंडी, गवार, एक राहिली पनीर. अरे वा, ग्रेट. ऑल टाइम फेवरेट. आणि मुली, तुमच्या त्या 2 मुली आहेत, त्यांच्या आवडती एखादी कुठली डिश असेल की तुम्ही बनवून त्यांना देता, ती डिश कुठल्या, त्या 2-3 डिशचं नाव सांगा. केक ऑल टाइम. माझ्या मुलीचं अगदी नेहमी असतं की माझ्या बर्थडेला आईच्याच हातचा केक पाहिजे. म्हणजे आपल्या ह्या सुंदर पेंटर आहेतच, त्यासोबत एक छान कुक आणि एक सुगरणही आपल्या सोबत आहे. नक्कीच. आणि दुसरं आवडती ठिकाण असं की जिथे तुम्हाला जायला नेहमी आवडेल, असे 4-5 ठिकाण. 4-5 आपलं रॅपिड फायर आहे बाहेर. म्हणजे वसईतलीच पाहिजे, कुठेही बाहेर गावचीही चालतील, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फिरणं माणसाला कधीही आवडतं. त्यामुळे कुठल्याही समुद्रकिनारी. ग्रेट. प्लस मी सांगेन की भुईगाव मठ, जो मला कधीही जायला आवडतो. हो, एक थंड शांत वाटतं. प्लस बाहेरचं म्हणाल तर महाबळेश्वर, गोवा आणि उटी. आता जर तुमच्या पर्समध्ये आम्ही बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या कुठल्या वस्तू त्याच्यामध्ये असू शकतील, तुमच्या पर्समध्ये असलेल्या, नेहमी तुम्ही कॅरी करता की त्या हव्याच, माझ्यासोबत हव्याच पर्समध्ये कुठेही जाताना? नाही, पर्समध्ये म्हणाल तर येस, लिपस्टिक, मिस्टरांचा फोटो, मुलींचे फोटो, कारण ते कधीही लागतात. अगदी. पेन, कारण आम्हाला कुठेही सह्या कराव्या लागतात. सो पेन, माझा स्टॅम्प आणि फणी होती पहिली हवी. हरकत नाही. आज तुम्ही आमच्या चॅनलला तुमचा बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल चॅनलतर्फे मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि आमच्या चॅनलतर्फे एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला द्यायची. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. जागर मराठी वाहिनीचे खूप खूप मी आभारी आहे की तुम्ही आज मला महिला दिनाच्या निमित्ताने इथे इन्व्हाइट केलं आणि एवढी छान हितगुज केलीत माझ्या बरोबर. त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि ह्या सुंदरशा भेटीसाठी सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी सांगेन की जागर मराठीला माझ्याकडनं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.